कधी कधी आयुष्यात अशी वेळ येते की जगणं आणि मरणं यामध्ये माणूस अडकून पडतो आणि त्याचं उत्तर कोणाकडेच नसतं. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या विजेता न्यूज चॅनलवर. आज आपण अशा एका हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेबद्दल बोलणार आहोत. चंदीगडमधील 11 वर्षाचा विद्यार्थी हरीश राणा 2013 मध्ये एका अपघातात 4 मजली इमारतीवरून खाली पडला. या भीषण अपघातामध्ये त्याच्या मेंदूला गंभीर दुखापत झाली. तेव्हापासून हरीश पीव्हीएस म्हणजे कायमस्वरूपी वनस्पती अवस्थेत गेला. त्याला स्वतःहून श्वास, हालचाल किंवा बोलणंही शक्य नव्हतं. तब्बल 11 ते 13 वर्ष त्याला केवळ वैद्यकीय उपचारांच्या मदतीने जिवंत ठेवण्यात आलं. नळीद्वारे अन्न आणि पाणी दिलं जात होतं. पण मित्रांनो, इतकी वर्ष गेली तरी त्याच्या प्रकृतीत सुधारण्याची कोणतीही चिन्ह दिसत नव्हती. एका वडिलांसाठी ही किती वेदनादायक गोष्ट असेल की स्वतःचा मुलगा अशा अवस्थेत पाहावा लागत आहे. शेवटी हरीशच्या वडिलांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. त्यांनी इच्छा मरणाची परवानगी मागितली. हा खटला पोहोचला थेट सर्वोच्च न्यायालयात आणि दीर्घ सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाने निष्क्रिय इच्छा मरणाला परवानगी दिली. याचा अर्थ जीवन टिकवण्यासाठी लावलेली वैद्यकीय उपकरण काढून घेण्याची परवानगी. हा निर्णय फक्त एका कुटुंबासाठी नाही तर संपूर्ण देशासाठी मोठा आणि भावनिक निर्णय ठरला. कारण हा प्रश्न फक्त कायद्याचा नाही तर मानवी वेदना आणि सन्मानाने मृत्यू मिळण्याचा अधिकाराचा आहे. आणि परिस्थितीत इच्छा मरण योग्य आहे का, की शेवटपर्यंत उपचार चालू ठेवले पाहिजेत? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.